मुंबईतल्या पायधुनी परिसरामध्ये फूड पॉयझनिंगमुळे एका कुटुंबातल्या 4 जणांचा मृत्यू झालाय। बिर्याणीनंतर कुटुंबाने कलिंगड खाल्लं होतं। मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार फूड पॉयझनिंगमुळे एका कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला। मृत्यूपूर्वी कुटुंबातील एका व्यक्तीने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं की त्यांनी सर्वांनी एकत्रितपणे आधी बिर्याणी खाल्ली आणि नंतर कलिंगड खाल्लं होतं। या प्रकरणात पोलिसांच्या मते मृत्यूचं नेमकं कारण पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल। अब्दुल्ला डोकाडिया, नसरीन डोकाडिया आणि त्यांच्या मुली आयशा आणि झैनब अशी मृतांची नावं आहेत। मुंबईच्या पायधुनी परिसरामध्ये काल एक घटना घडली। यामध्ये थेट डोकाडिया कुटुंबाचे 4 जणांचा मृत्यू झाला। नेमकी ही घटना काय आहे ते जाणून घेऊ। त्याआधी मी सर्वप्रथम दाखवतो की ते डोकाडिया कुटुंब कुठे राहत होते। हेच ते घर आहे ज्या ठिकाणी 4 जण ही राहत होती। काल त्यांच्या घरी एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता आणि त्यामध्ये बिर्याणीचा बेत होता। बिर्याणीचा बेत झाल्यानंतर रात्री करण्यात आलेला आहे आणि यांनी जे काही फूड सॅम्पल्स आणि कलिंगडचे सॅम्पल्स आहेत पोलिसांनी जप्त केलेले आहेत। तसेच त्यांच्या शरीरातील सॅम्पल्स सुद्धा जप्त करून या संदर्भाने या अपघाती अनैसर्गिक मृत्यूची चौकशी चालू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।